नाही नाही तुमची आहे ना त्याच्यानंतर याच्यानंतर डायरेक्ट खालतून मॅच राहत. आता ही वरती जाते ना डायरेक्ट खालती तुमची नाही यांची कालेरची. कायरोली नको नाही यांच्यात जिकल ते लगेच थोडी लागणार आहे. ते लगेच थोडी घेतील यांच्यात जिकल नाही होणार ना. तुम्ही हारवाल की त्यांना दुसरा काय कालेरवाल्यांना जा तो या चिराग नाही तर तू हा एंट्री भी बाकी एंट्री भी दिली नाही. या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय योगीजी वाडगडे साहेबांचं या क्रीडा मंचावरती क्रीडा नगरीमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्र चालू असलेला सामना पाहायला मिळतो आपल्याला. एका बाजूला जून अंदुर्गे तर दुसऱ्या बाजूला कारिवली. तर या चालू सामन्याचं धावतं विवरण सांगण्याचे सज्ज होतील तेजेश दोबी. प्लीज या आणि माईक त्यांशी संपर्क साधा. एकविरा मानकुली संघाचा समर्थक किंवा संघ नायक असेल तर आपण माईकशांशी संपर्क साधायचा आहे. एकविरा मानकुली संघाचा संघ नायक किंवा कोणी प्रतिनिधी. आपला कॅश आहे त्याच्यावर जीपे नाही इकडंच आहे मॅचलाच आहे माझ्या चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल टीम आपण पाहताय जून अंदुर्गी संघाच्या बॅटरला सध्या तरी पहिल्याच बॉलवर थांबवण्यामध्ये यश प्राप्त. मयूर आणि मयूर म्हात्रे आणि मयूर पाटील आणि नील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चला टीम मानकोली आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. टीम मानकोली आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. विरुद्ध फेकी डॉट बॉल प्रणवला आपण इथून मात्र पाहताय. पहिलाच बॉल डिलिव्हर केला गेला प्रणवचा इथून मात्र वाईट बॉलच्या स्वरूपात. त्याच्यानंतरची जी फेकी पाहायला मिळाली प्रणवची विरुद्ध फेकी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. टीम आवाज बिनार संघाकडून गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यष्टी रक्षक आहे तैनात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दर्शवत असताना यष्टी रक्षकाचीही तितकीशी चांगली भूमिका आपण इथून मात्र पाहतोय. कारण एकंदरीत जर का आपण बघितलं साईड मिरर असतात जसे गाडीला साईडला जाताना कुठल्या साईडला जायचं योग्य ठिकाणी बघण्याकरिता त्याच पद्धतीने कुठल्या साईडला योग्य ठिकाणी गोलंदाजी करावी याकरिता साईड मिरर म्हणून यष्टी रक्षक सातत्यानं काम इथून मात्र पाहत आहेत. फेक डॉट बॉल वाईट पडल्यानंतरचा कमबॅक पुढे तिन्हीच्या तिन्ही चेंडू उभं ठेवले गेलं. इथे मात्र मयूर पाटीलला गोलंदाज प्रणवनं त्याच्या जागेवर चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत पहिल्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष अजूनही राहतोय बाकी. चला आवाज बिनार थोडंसं गेम स्पीडअप करणं बंधनकारक असणार आहे तुम्हाला. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल मोठ्या फटक्याकरिता पुन्हा एकदा जायचं होतं. अपील स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळालं. पण पंचमचे स्टॅच्यू या पद्धतीने स्थिरसावर होत असताना याचाच अर्थ इफेकी इथून मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळते आहे. आत्तापर्यंत चेंडू ऑफिशियल डिलिव्हर झाले 4 आणि 4च्या 4 चेंडू निर्धाव.
एक वाईट गेला नसता तर कदाचित मेडन ओव्हरच्या दिशेनं इथून मात्र हे षटक वाटचाल करत असतं. स्विच इट वेट केलं गेलं आणि चेंडूला पाठवलं. वेट अँड वॉच. इथून मात्र पाहायला मिळतोय चौकार 4. थँक्यू सो मच योगेश दादा वारगडे इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेशजी वारगडे आपलं मनपूर्वक पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा प्रणवतो. या षटकातील पुढचा बॉल जज करतायत. या चेंडूला फटका फसतोय की काय? यावेळेस फटका फसतोय. अंतिम चेंडूवर इथे मात्र विकेटचं पतन होतं. कुणाल पाटील बाकी डगआउट. बाकी डगआउट. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपुष्टात येत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना 5 अंकावर. करतात तिथे मात्र चूक. एवढी मोठी चूक नव्हती पण चूक ती चूक असते. चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या गेल्या किती तर धाव मिळते फक्त आणि फक्त 1. आपण पाहताय ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती पहिल्या षटकाला त्याच पद्धतीने आता मात्र पुनश्च एकदा सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना प्रणय आवाज भिनार संघ शेवटचा पुकार आता मात्र तुम्हाला असणार आहे. याच्यानंतर कुठल्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे. गोलंदाज यार स्विच हिट करायचं होतं. यष्ट्यांच्या वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू आपण इथून मात्र पाहताय. निर्धाव फेकी डॉट बॉल इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज यार पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा आलाय तसा स्क्वेअर लाईकच्या डोक्यावरून डायरेक्टली फेकून दिला जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे
क्षेत्ररक्षण होईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय आणि शेलारचे ललित सुद्धा इथे उपस्थित झालेत. वेलकम ललित, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ललित ठाकरे चला ललित, आपण आपलं स्टँड घ्या आणि यष्टी रक्षक प्लीज कृपया करून थोडंसं काही करणं बंधनकारक असेल. आपल्याला लाईव्ह टेलिकास्टिंग होतं, आम्ही सातत्यानं तुमच्यापर्यंत ते पोहोचवतो. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे. गोलंदाज यात पुढचा बॉल, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. सिंगलकरिता आगेकूच करणारा हा चेंडू. सिंगल शिवाय मैदानाच्या आतमध्ये काहीही मिळणार नाही आहे. धावफलक एकेरी धावेने वधारतं आणि जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहता 12 या अंकावर धावफलक. चला 5 चेंडूचा खेळ संपलाय, अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देत आहेत. सरळ षट क्रमांक 202 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना धावफलकावर 18 या अंकावर तिसरा षटक हाताळण्याकरिता कोणाला आमंत्रित केले जाईल हे पाहूयात. चला बॅटर आपापली जागा आपण त्वरित इथून मात्र घ्यायची. खूप सारा वेळ आपण इथून मात्र पाहताय. ही स्पर्धा या शेलार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंच आपण सुद्धा सक्त ताकीद द्या. तिसरं षटक हाताळण्याकरिता भिनार संघाकडून जयेशला आणले गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता ऑन स्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ललित ठाकरे आणि नॉन स्ट्राईकला नीलला आपण पाहताय जो सुरुवातीकरिता आलेला फलंदाज होता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शफल झालाय, पुनश्च एकदा भिरकावून द्यायचं होतं या चेंडूला आणि सक्सेसफुली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला तुम्हाला ललित ठाकरे याच्या मार्फत पाहायला मिळालंय. डॉट बॉलनं उद्घोषणा होत असताना या चेंडूची तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. महत्त्वाचं षटक आहे. आम्ही सातत्याने म्हणतो या षटकाबद्दल. खूप सारं महत्त्वाचं हे षटक आहे. पुनश्च एकदा निर्धाव फेकी डॉट बॉल. काही गोलंदाजीचा अटॅक टीम आवाज विनार संघाकडे. पहिलं षटक बघितलं तर तब्बल वाईट टाकल्यानंतर 4 चेंडू उभं ठेवलं गेलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये एक कंजूसी बरी गोलंदाजी, अंतिम चेंडू वगळता. आणि आता मात्र जर का जयेशचं हे षटक बघितलं आवाज भिनार संघाकडून तर दोन्ही चेंडू उभं ठेवण्यामध्ये यश प्राप्त होत असताना तिसरा बॉल. यावेळेस 2 चेंडूंवर वेट केलं गेलं पण तिसऱ्या चेंडूला डायरेक्टली लँड केलं गेलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6.
सध्या तरी हळदीला वाजणारे जे गीत आहेत ते इथे मात्र आपण पाहत आहे. डीजे सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये थोडेसे थंडावले होते, पण तदनंतर विचार केला तर कदाचित थंडावले गेले होते, पण त्याच्यानंतर मूडमध्ये डीजेलाही आपण पाहत आहे. षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 24 गोलंदाज ट्रॅक फॉर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस कमबॅक मिळवत असताना या चेंडूवर इथून मात्र जयेश. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विलास स्मृती राहणार आणि बंदऱ्या मारुती काल्हेर. चला टॉससाठी यायचंय. गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस एक टप्प्यानंतर आपण जर का बघितलं हा चेंडू खूप सारी उंची धारण करत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला आणि 1 बाउन्स. मी आधी म्हटलेलं की एक बाउन्स करण्याची मुभा तुम्हाला असते आणि कदाचित ती मुभा आता मात्र जयेशची इथून मात्र संपुष्टात येत असताना धावसंख्या 25 या अंकावर धावफलक. स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर, स्वर्गीय निशा सदानंद गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्याकडून या स्पर्धेकरिता आपण जर का बघितलं शेलार अंबाडी असोसिएशनमधून जे खेळाडू असतील त्यांच्याकरिता बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी आम्हाला इथे मात्र उपलब्ध करून दिली आहे. सन्माननीय अनिकेतजी गुंदोलकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानाने स्थानपन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. फटका फसतोय. विकेटचं बदल फलंदाज बाद आणि त्यांच्या समोर सन्माननीय अतिजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि बबल्याजी दांडेकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सुद्धा क्रीडा मंचावर येऊन सन्मानाने स्थानपन्न व्हायचं. षटक संपेल क्रमांक इथून मात्र 3 षटकांनंतर धावसंख्या 26. निशांत ठाकरे यांना, जे आमचे समालोचक मित्र आहेत, समीजी ठाकरे यांचे बंधुराज आहेत आणि त्यांनाही आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3/26 ऑन स्क्रीन आपण इथून मात्र राजेंद्र बजागे सरांनाही आपण पाहत आहे. पंचांची भूमिका जे बजावत आहेत आपण राजेंद्र बजागे सरांना पाहत आहे. से हाय. चला, अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आणले गेले. देवराज आपण पाहत आहे. चला देवराज, थोडस घाई करा. गोलंदाज देवराज. पहिलाच बॉल देवराजच्या पहिल्याच बॉलवर केला गेलाय अटॅक. फटका फसतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
वर विकेटचं पतन, गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देत आहेत. याही वेळेला फटका फसतोय की काय, तर येस डेफिनेटली याही वेळेस फटका फसतोय. लगातार 2 चेंडू आणि 2 गडी जेलबादच्या स्वरूपात बाद. अंबूच्या असल्याला धाव बाद 5-26. सबरीतून मात्र पाहताय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं बंधनकारक होतं आणि हॅट्रिक बॉल होता. कदाचित झेल झाला असतं तर विकेट हॅट्रिक पहिली या पॉवर ट्रॉफी मधली कोणाच्या नावावर, तर कदाचित इथून मात्र आपल्याला देवराजच्या नावावर पाहायला मिळाली असती. चेंडू संपुष्टात येत आहेत 3, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाज देवराज तयार. षटकातील पुढचा बॉल, चांगला स्ट्रोक आहे. डान्स करत हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला आपण पाहत आहे. सिंगल जिथे होती तिथे मात्र डबल पाहायला मिळतात. चुकी घडती आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या 2 धावेनी वधारती आहे आणि जाऊन पोचती आहे ती म्हणजे अर्थातच 29 या अंकावर. चला विलास स्मृती राहणार आणि बंद्र्या मारुती काल्लेर टॉससाठी यायचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशादर्शक हा चेंडू आहे, दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल करिता आगे कुछ. धावसंख्या 30. फॅटिंग स्कोर 4. जर का आपण बघितलं षटकांचा विचार करता तेव्हा 40 किंवा 40+ धावसंख्या असणं गरजेचं आहे आणि कदाचित ते चित्र इथे मात्र दिसू शकलेलं नाही आहे. 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना 5 बॉल आहेत अंतिम 1 बॉल. चला अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. ओ हो यावेळेस दिली गेली दिशा, पाठवले गेले चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धावसंख्या या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचते 36. विजयाकरिता 37 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समोर मनोज ठाकरे सर. वेलकम. आणि गोंदलकर इथे उपस्थित होत आहेत आणि आम्ही अनिकेतजी गोंदलकर यांना विनंती करतोय आणि आतिशजी वारगडे साहेबांना विनंती करतोय आणि दांडेकर साहेबांना विनंती करतोय. आपल्या त्रिमूर्तींनीही आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभास इथे मात्र टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनला आपण पाहताय अर्थातच राहणार संघाचे कॅप्टन आणि कालेर संघाचे कॅप्टन कामेशलाही आपण पाहू शकताय ऑन स्क्रीन. चला मी मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचं. टॉस केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण इथून मात्र पाहत आहे नाण्याच्या 2 बाजू आहेत. आम्ही शेलारकर आणि पॉवर ट्रॉफी आणि पॉवर ट्रॉफी 2025 अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. कॉलिंग कोण देणार आहे?
कामेश कॉल देत आहे तिथून मात्र पॉवर ट्रॉफी असं कॉल आलाय आणि अमित शेलारकर मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक विन झाला इथे मात्र राहणार संघ काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निर्णय सोया. धन्यवाद कामेश, तुलाही बेस्ट ऑफ बॉक्स. ओव्हर टू कमेंट बॉक्स. धन्यवाद तेजेश. सर्वांना नमस्कार. या दुपारच्या सत्रानंतर उपस्थित झालेले मान्यवर असतील, क्रिकेट रसिक असतील, यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत, या सर्वांचं या दुपारच्या सत्रानंतर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्र, आपण पाहत आहात पॉवर ट्रॉफी 2025 भव्य दिव्य असं आयोजन पॉवर स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर यांच्या माध्यमातून अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना मित्र आपण पाहतोय. एका बाजूला जुन अंदुरकी तर दुसऱ्या बाजूला आवाज भिनार ही लढत. प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावांचं आव्हान आवाज भिनार संघासमोर ठेवलेलं आहे. पाण्यासारखं राहील की या पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील, कारण एक चांगला संघ आवाज भिनार आपण पाहतोय. सातत्याने त्यांचा हा खेळ चांगला पाहायला मिळतोय आणि ती प्रतिक्रमा इथं पाहायला मिळेल का हे पाण्यासारखं राहील. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आवाज भिनार, आपणास विनंती आहे. आपण ही स्पर्धा जी कव्हर केली जाते ऑनलाईनच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूबवर, त्याच्यासाठी नेट जे आहे ते ज्ञानेश्वर किशन भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. ती डीजेची व्यवस्था ज्ञानेश्वर भोईर असतील, अजिंक्य भोईर असतील, सतीश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे. आपण जे गॅलरीज पाहतोय प्रेक्षकांसाठी बसण्याची सुव्यवस्था ती आपण पाहिली तर गॅलरी क्रमांक 1 स्वर्गीय पार्वतीबाई रघुनाथ भोईर स्टॅन आपण पाहतोय. सन्मान्य ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हच्या जी व्यवस्था जी आहे ती विराज उमेश सोनावणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर प्लेयर जो स्टॅन आहे जिथे खेळाडूंची बसण्याची व्यवस्था जी आहे ती आपण पाहतोय श्री नितीन गुंदोलकर आणि श्री सचिन गुंदोलकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुसज्ज असा टॉस बॉक्स जिथे प्रत्येक सामन्याचा टॉस केला जातो, नाणेफेक केले जाते. कुमार अंकित रुपेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतो या स्पर्धेतील मुख्य ज्या ट्रॉफीज आहेत ते आपण या बॉल नंतर पाहणार आहोत. कोणी आपल्याला प्रदान केलेले आहेत. पहिल्या चेंडूची पैकी या वेळेस अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. प्रणव सारख्या फलंदाजाला मात्र चाप करून ठेवलं होतं. रिवर्सचा फटका यूज करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने अकाउंट मात्र ओपन केलं जाते. बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट बॉलर असेल आणि मॅन ऑफ द सिरीज जी आहे ती भिवंडी ग्रामीण असोसिएशनचे सन्माननीय मयूर सुरेश वारगडे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि प्रत्येक मॅचला जी मॅन ऑफ द मॅच आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जी चमचमती ट्रॉफी भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा उत्तर मंडल सन्मान्य कुमार भावेश शेलार भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण उत्तम प्रहार पाहायला मिळते. षटकार. षटकार येतोय. आपण पाहिलं तर माफक आव्हान आहे, त्याचा पाठलाग करत असताना इथं चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. काका पुतण्याची लढत मैदानामध्ये प्रणव आणि सुनील. पाहूया यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय, कमबॅक केलंच जाते. धक्क्याने माणूस सुधारत असं म्हटला जातोय. षटकाराचा धक्का लगेच पाय उचलून टाकताना पाहायला मिळतोय. निर्धाचे होते सांगतात. धावसंख्या धावफलकावरती 7 या अंकावरती लागले गेले आहे. माफक आव्हान आहे 37 धाबांचं. त्याचा पाठलाग करत असताना इथं मात्र एक षटकार आला गेला आहे या ओव्हरमध्ये. पुढील चेंडू या विलेसी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्नांना काही यश येत नाही आहे.
सुनील यांच्या, कारण एक षटकार लगावला गेला होता. त्यानंतर अधिक लालसा माणसाकडे असते त्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आपल्याकडे धावा जास्त आहेत नाहीत, परंतु एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून खेळ करायचं असतं. परंतु एक मारले तर अजून एक मारीन त्याच्या तयारीत, त्याच्या मार्गावरती 2 चेंडू मात्र निर्धाव. 4 चेंडूंचा इथं खेळ 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्या बात आहे. 37 धावांचं लक्ष असताना षटकार लागून कमबॅक करतोय गोलंदाज, पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जातोय. यस, चेंडू सीमा पार. बिमरच्या घोषणा केलेली आहे पंचांच्या माध्यमातून. षटकार जसा लिंबू पडावा तसा हा चेंडू मी तर म्हणेन, कारण चांगलं ओव्हर होतं. षटकार लागून कमबॅक केलं होतं, परंतु नो बॉल पडला गेला आणि त्यानंतर त्याच्यावरती येतोय षटकार. म्हणजे 7 धावा तिथे मिळत आहेत. धावसंख्येला आकार मिळतोय 14 या अंकावरती. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज, पाहूया. क्या बात आहे. अप्रतिम चेंडूला खाली ठेवला होता. बीड झाले फलंदाज, बीड होते यष्टीरक्षक आणि धावा बनत नाहीत तर वाहत आहेत वाऱ्यासारख्या. 4 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होत आहेत बाईच्या स्वरूपाने. धावसंख्येला पुढे सरकते आपण पाहू शकता धावफलकावरती 18 धावा. सदतीस धावांचं लक्ष असताना एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याला मदत करतायत जुलीमिली सरकार बसवण्यासाठी जी तोडमोडची सरकार जशी बसते त्या पद्धतीचं गोलंदाज निशान हा मदत करतोय. मागील चेंडू नो बॉल. इथं मात्र चांगला चेंडू हाताला होता, परंतु क्षेत्ररक्षक अर्थात विकेट किपरने कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाली. शॉट तडव्यान शॉट फाईन लेगचा फिल्डरही काय करू शकला नाही आणि चेंडू सीमापार चौकार झाला. पुढील चेंडू पाहूया काय घडते. यावेळेस अजून एक दे दनादन. हाही चेंडू जातो सीमापार. बिग ब्लास्ट. षटकार. निशांत आपल्याला पाहायला मिळतंय. मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं करण याने 22 धावा दिल्या होत्या, त्यानंतर आपण 20 धावा पाहिल्या होत्या आणि इथं मात्र आपण पाहतोय की सर्वाधिक 24 धावा धावफलकावरती खर्च करणारा हा गोलंदाज निशांत पाहायला मिळतोय. एकंदरीत 37 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली लय लूट चालू केली रणांची आणि एक मजबूत स्थितीमध्ये मी तर म्हणेन विजयाच्या उंबरट्यावर वाटचाल करत असताना पाहायला मिळते. आवाज भिणाऱ्या संघाचा आवाज दणानतोय, गुमगुमतोय. खास करून सुनील भोईर यांची अफलातून खेळी पाहायला मिळते. निश्चितच क्रिकेटवरती प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्यावसायिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर खूप बिजी असतात, परंतु क्रिकेटच्या खेळामुळे त्यांना वेळ काढावा लागते. कारण वेळ ज्याला क्रिकेटचा आहे तो मग आपला धंदा पाणी सोडून वेळ निश्चित देणार, कारण प्रेमच तसं आहे क्रिकेटवरती. मग लहान असो, थोर असो, म्हातारा असो, कोणी एक असो, क्रिकेटपासून वंचित राहायला गेला नाही आहे. खास करून भारतवर्षाचा जर विचार केला तर 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या किनारे हा खेळ चालू झाला होता कृष्णाच्या माध्यमातून. आज त्या खेळाला मात्र खूप आवडीने खेळला जातोय. मी तर म्हणे क्रिकेट म्हणजे भारतीय जनतेला लागलेला कॅन्सरचा रोग आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेसही मिस्टाम झाला होता, परंतु तेवढंसं काही फरक पडणार नाही, कारण नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. परंतु मी या पूर्ण तरुण पिढीला एकच सांगेन की तुम्ही क्रिकेट जरूर खेळा, परंतु या पूर्ण 4 महिने त्या क्रिकेटच्या मागे लागू नका. कारण मित्र, याच्यात आपलं तेवढंसं भवितव्य नाही आहे जेवढं आपण समजतोय. ठीक आहे, भिवंडी तालुक्यामध्ये 200 गावात 200 गावातून 10 गावं एक चांगला क्रिकेट खेळून त्या पोरांचं पोटभर होऊ शकतंय. परंतु आपण सातत्याने सर्व जर टीम्स त्याच्या मागे लागलो तर निश्चितच कुठेतरी आपल्या या तारुण्याला किनार पडण्याचं काम आहे. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये पाहूया काय घडतंय. पंच आमच्याकडे बोलतायत. यस, नो डाऊट व्हाईट बॉल. बात कडवी आहे परंतु ती सच्ची आहे. कारण आपण पाहतोय की युवा पिढी जी आहे ना क्रिकेटच्या मागे एवढी वेडी झालेली आहे की काही प्लेयर जे आहेत ना चांगल्या नोकरी सोडून या क्रिकेटच्या मागे लागलेले आहेत. यावेळेस नो बॉल. क्या बात आहे. रना बनतायत, त्यातल्या त्यात मदत केली जाते. नो बॉलचा इशारा केला जातो. 1+1 अशी
2 धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. दोन धाब्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. पाहू शकता धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 28 धावा. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पाहू शकता बिमर आणि ठरून आलेले आहेत की आज बिनार संघाला मॅच द्यायची. फलंदाजी झाली नाही. गोलंदाजी करताना संघनायकाने कदाचित कानात मंत्र दिला असेल का आपण लवकरात लवकर घरी जायचं, त्या अनुषंगाने तुम्ही गोलंदाजी करा मैदानाच्या आतमध्ये, जेणेकरून कमिटीचा वेळ वाचेल. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 29. आता मात्र फक्त 8 धावाची गरज आहे. 37 धावांची गरज असताना विजयाचं समीकरण याच ओव्हरमध्ये त्या बनल्या जातील का, हे पाण्यासारखं राहील. पुढील चेंडू फुलटॉस, क्या बात आहे. इथं मात्र कन्वर्ट केलं जात आहे षटकारामध्ये. बिग ब्लास्ट 6 धावांसाठी. त्यांच्याकडे जातोय. तर प्रणव आपण यायचा आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आपण जर पाहिलं तर शेलार अंबाडी गट याच्यासाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीज जे प्रदान आम्हाला झालेले आहेत, त्यांचा प्रणेता अर्थात अनिकेत गुंदुलकर यांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जो मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. क्या बात आहे. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वारंवार साकारत असताना पाहायला मिळते. बिनार गावचा हा एक युवा खेळाडू, उगवता तारा म्हटलं तर वावगं ठरणार आणि खूप चांगलं खेळ खेळले जात आहे. पुढच्या मॅचसाठी तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस, सन्मान्य निशांतजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलेही या स्पर्धेमध्ये, या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. तर चला, राणाल संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणाला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जो होणारा जो सामना आहे आपण पाहतोय बाटाले वर्सेस राणाल. तर या